श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. स्वामी भक्ती एक स्वल्प निरूपण. श्री गणेशाय नमः. सद्गुरू स्वामी समर्थ महाराज. श्रोत्यांनी आपली भक्ती कशी करावी असा प्रश्न केला आहे. त्याबद्दल अल्पमती काय सांगणार, तरी धारिष्ट करून काही सांगू इच्छितो. त्याने श्रोत्यांचे समाधान हो. श्रोते हो, सकाळी लवकर उठून आधी श्रींचे नामस्मरण करावे. अंतःकरणात श्री चरणांचे ध्यान करावे. त्यानंतर शुचिर्भूत होऊन श्रींची मनोभावे पंचोपचार व षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर त्यांना स्नान, गंध, पुष्प, सुगंधी द्रव्ये, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल आणि दक्षिणा अर्पण करावी. आरती म्हणून नमस्कार करावा. प्रार्थना स्तोत्र म्हणावे. नाममंत्राचा जप करावा. स्वामींच्या अजानुबाहू भव्य व मनोहर मूर्तीचे ध्यान करावे. त्यानंतर स्वामींची स्तुती करावी. म्हणावे, हे पुराण पुरुषा स्वामी समर्था, तुमचा जय जयकार असो. तुम्हीच आमचे माता पिता व ईश्वर आहात. तुम्हीच अनंत ब्रह्मांडाचे चालक, मालक व तुम्हीच जगद्गुरू आहात. तुम्ही सर्व साक्षी आहात. परम सुखाचे धाम आहात. कारुण्यमूर्ती आहात. हे पुण्यश्लोक गुरुवर्या, तुम्ही भक्तवत्सल भक्ताभिमानी आहात. संत सज्जनांच्या रक्षणासाठी तुम्ही अनंत रूपे घेता. आदी मध्यांतरहित अव्यय अविनाशी निर्गुण निराकार असे तुम्ही या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून विश्वरूपाने प्रकट झालेले आहात. हे महाप्रभू, हे कृपामूर्ती, आपण माझ्या त्रिविध तापांचे, माझ्या समस्त पापांचे निवारण करून मला या भवसागरातून सुखरूप पैलतीरी न्या. मला आपल्या चरणी आश्रय द्या. आपले नाम माझ्या मुखी सदा वसो. आपण मला सज्ञान करा. मला सुखसमाधान शांती द्या. मी नित्य कर्तव्य तत्पर राहीन आणि माझा प्रपंच व परमार्थ सुलभ होईल अशी कृपा करा. या भावपूर्ण स्तुतीने श्री स्वामी समर्थ प्रसन्न होऊन सुयोग्य वरप्रसाद देतील. स्वामी भक्तांनी श्री स्वामींच्या प्रित्यर्थ गुरुवारी उपवास करावा. त्यांचे विधियुक्त पूजन करून सायंकाळी आनंदाने भोजन करावे. त्यामुळे काया वाचा मनाची शुद्धी होते. स्वामींच्या नामस्मरणाचा प्रभाव खूप मोठा आहे. त्याने सर्व कामना पूर्ण होऊन सर्वार्थ सिद्ध होतात. त्यांच्या स्तुती प्रार्थनेने, त्यांचे चरित्र वाचल्याने सर्व दोष निघून जातात. स्वामी महाराज शुद्ध भावाचे भुकेले आहेत. त्यांना सप्रेम भक्ती आवडते. म्हणून स्वामी भक्तांनी दंभ, गर्व व अभिमान यांचा त्याग करून निर्मळ मनाने अर्थात शुद्ध चित्ताने स्वामींची सेवा भक्ती करावी. श्री स्वामी समर्थ.